गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी राहुल कुलकर्णी. एखाद्या नेत्याचा आपण पीए आहोत असं सांगत म्हणजे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचा गेली 10 वर्ष एखादा महाटक महाराष्ट्रातल्या हजारो जणांना करोडो रुपयाला कसं फसवू शकतो या महाठगाची आपल्याला बातमी पाहायची आहे. सोबत काही रंजक राजकीय घडामोडी आहेत. या सगळ्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे मराठवाडा एक्सप्रेसमध्ये. औरंगाबादमध्ये साई इंजिनिअरिंगच्या 27 मुलांना पोलिसांनी घरी बसून पेपर लिहित असताना अटक केली होती. आणखी 25 मुलांना पोलीस अटक करण्याच्या तयारीमध्ये आहेत. काल औरंगाबादचे पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी ही पत्रकारांना माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार हे एक मोठं चैन रॅकेट असून अशा पद्धतीनं रिंग करून विद्यार्थ्यांना पैसे घेऊन आपल्या घरी पेपर लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्यासह परीक्षा विभागातली बरीचशी मंडळी या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत. यापूर्वी पोलिसांनी 3 विद्यार्थिनींसह 27 जणांना अटक केलेली आहे. त्यातल्या फक्त 3 विद्यार्थिनींना जामीन मिळाला आहे. तर सीताराम सुरे यांच्यासह संस्थेचे संस्थालक सध्या गजाआड आहेत. राज्यपालांचे प्रतिनिधी असलेले आणि ज्यांना उपराज्यमंत्र्याचा दर्जा आहे असे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी ए चोपडे हे काल आपला सर्व प्रोटोकॉल विसरून पोलीस अधीक्षकांच्या म्हणजे यशस्वी यादव यांच्या भेटीला गेले. कारण साई अभियांत्रिकी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पेपरच्या वाटपातला आणि त्यातल्या परीक्षा तपासणीतला जो गोंधळ झालेला आहे या संदर्भामध्ये औरंगाबादमध्ये सध्या पोलीस चौकशी करतायत. परीक्षा विभागातली बरीचशी मंडळी सध्या पोलिसांच्या रडारवरती आहेत. या पार्श्वभूमीवरती ही भेट झाली आहे. त्यामुळे सर्व राज्य शिष्टाचार वगळून बी ए चोपडेंना पोलीस अधीक्षकांची भेट घ्यावी लागली. लातूर महापालिकेचा कारभार कसा असणार आहे याची चुणूक काल महापौर निवडीच्या वेळी पाहायला मिळाली. भाजपचं इथं 36 आणि काँग्रेसचं 34 असं संख्याबळ आहे आणि या संख्याबळाच्या जोरावरती सुरेश पवार आणि देविदास काळे हे भाजपची मंडळी महापौर आणि उपमहापौरपदी निवडून आली. मात्र त्यानंतर विरोधी पक्षाचा नेता निवडीवरून सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ झाला. नवनियुक्त महापौराच्या डायसवरती काँग्रेसची मंडळी धावून आली आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसनं सुद्धा कमी संख्याबळ असताना आपला महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देऊन तिथे निवडणूक रंजक केली होती. इतकं काठावरचं बहुमत घेऊन कारभार करणं मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे. जालन्यामध्ये पुन्हा एकदा सरकारी अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांची कशी लूट करतात हे समोर आलं. सुदैवानं अँटी करप्शन ब्युरोने त्यात हस्तक्षेप केला. भूमी अभिलेख कार्यालयातले अधीक्षक आणि त्यांचे सहकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांना त्याच्याच शेतीवरच्या नोंदी करून देण्यासाठी 5,000 रुपयाची लाच मागत होते. या शेतकऱ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला आणि लाच घेत असताना ही मंडळी नेमकी ताब्यात आली. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याकडून लाच घेत असताना तलाठी, ग्रामसेवक आणि भूमी अभिलेख कार्यालयातली मंडळी ही मोठ्या संख्येनं पकडताना दिसतात. खरं म्हणजे सरकारमध्ये बदल होऊन सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये कसा फरक पडलेला नाही त्याच हे द्योतक आहे. कुणाच्या नांदेडमध्ये एका महिला फौजदारानं घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला मुखेड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. काल संध्याकाळी पोलीस स्टेशनमधून परत आल्यानंतर या महिलेनं घरामध्ये असलेलं उंदीर मारण्याचं औषध प्राशन केलं आणि त्यानंतर तिची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर तिने काहीतरी प्राशन केल्याचं तिच्या नातलगांना लक्षात आलं. त्यानंतर मुखेडच्या प्राथमिक रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावरती उपचार करण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंता करण्यासारखी नसली तरी सुद्धा एका महिला फौजदाराला आपल्या कुटुंबातल्या घरगुती त्रासामुळं असं पाऊल उचलावं लागलं याची चर्चा तर होणारच आहे. महापुरुषांची बदनामी केल्यामुळं काल बीडमध्ये बीड जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. अंबाजोगाई यांनी शिरूर वगळता सर्व जिल्ह्यामध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 15 ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्याच्यामध्ये 30 बसवरती दगडफेक करण्यात आली. या प्रकरणामध्ये विठ्ठल तिडके याला अटक केल्यानंतर हा बंद फारसा मोठा होणार नाही असा जो पोलिसांचा अंदाज होता तो चुकला आणि बंदला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. या बंदनंतर पोलिसांनी जवळपास 100 कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे आणि विठ्ठल तिडके याच्यावरती सुद्धा महापुरुषांची अवमान केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अलीकडे महाराष्ट्र किती संवेदनशील झालाय याच्या अनेक गोष्टी या अशा आणि यासारख्या प्रकरणातून वारंवार समोर येत आहेत.
लातूरमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेचा उद्रेक झाला आणि विषय तोच आहे, तूर. राज्य सरकारनं कितीही सांगितलं तरी तुरीच्या खरेदीमध्ये अजिबात सुरळीतपणा येत नाहीये. लातूरच्या सोनवणे गुळ मार्केटमध्ये काल हाच प्रकार पाहायला मिळाला. अनेक दिवसापासून एकीकडे तुरीची वजनं होत नसताना तुरीची आवक मात्र वाढते आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी या बाजार समितीच्या बाहेर येऊन नांदेड बायपासवरती थेट रास्ता रोको केला आणि त्यामुळे वाहनाच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेवटी पोलीस आणि प्रशासनानं मध्यस्थी केल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. परंतु विचार करा की गेली कित्येक दिवसापासून वजन काटे होत नसल्यामुळे हिंगोली, जालना आणि लातूर यासारख्या मोठ्या मोठ्या बाजार समितीतले शेतकरी अस्वस्थ आहेत आणि तरी सुद्धा राज्य मंत्रिमंडळातल्या मंडळींना असं वाटतं की राज्य सरकारनं तूर खरेदी करण्यासंदर्भात अतिशय मोठी पावलं उचलली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पीए असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधी रुपयाचा गंडा घालणारा गणेश बोरसे सध्या औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे आणि कोठडीमध्ये असताना तो नवनवीन खुलासे करतो. त्याच्या खुलाशाने पोलीस सुद्धा चक्रावले आहेत. गेली 10 वर्ष हा वेगवेगळ्या नेत्यांचा पीए असल्याचं भासवून राज्यभरातल्या मंडळींना टोपी घालत होता. याआधीचे जालन्याचे मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये यांनी जवळपास 2.5 कोटी रुपयांना वेगवेगळ्या लोकांना टोपी घातल्याचं आता समोर आहे आणि याचे जे 2 साथीदार आहेत, विक्की जो बुलढाण्याचा आहे आणि दुसरा एक साथीदार जो साताऱ्याचा आहे, या दोघांनाही काल पोलिसांनी तातडीने कारवाई करत आपल्या ताब्यात घेतलं. यातला गमतीचा भाग असा आहे की एखादा महाठग गेली 10 वर्ष कुठल्या तरी नेत्याचा पीए असल्याचं भासवून अशा पद्धतीचं कृत्य करत होता. याचा अर्थ मंत्रालयामध्ये अशा महाठगांना किती सहजपणे प्रवेश मिळतो आणि त्यांची कामं होतात हे यातून स्पष्ट होतं. ही कशी कामं होतात? हिंगोली जिल्ह्यातल्या जामगव्हाण इथं अंध आदिवासी मुलांसाठीचं, महिलांसाठीचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याला माजी मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. त्यासोबत या समाजातले, अंध आदिवासी समाजातले बरीचशी कलाकार मंडळी, साहित्यिक मंडळी ही तिथे उपस्थित होती. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी या मंडळींना मार्गदर्शन केलं. राज्य पातळीवरती अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळं या प्रयोगाविषयी कुतूहल होतं आणि हा प्रयोग सुद्धा अंध मंडळींनी 100% डोळसपणे यशस्वी करून दाखवलाय.